जेवण्यात, खाण्यात, लेवण्यात, नेसण्यात, राहण्यात सगळ्याच गोष्टीत म्हणजे त्यांनी वारंवार येऊन आम्हाला माहिती देणार आहे, याच्याबद्दल असं होतंय, त्याच्याबद्दल तसं होतंय, पाळीतले कपडे नीट घेऊन ठेवणे, परत जेवणात फळभाज्या लोखंडाच्या ह्याच्यात बनवून खाणे. काही आल्यापासून आमची थोडी सुधारणा झालेली आहे, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये सुधारणा झालेली आहे, फळभाजीमध्ये सुधारणा झालेली आहे, मुलांना कसं ठेवायचं ते सुधारणा झालेली आहे, बायांना कुठल्या आजारावर काय सांगायचं असतं ती माहिती झाली आहे. लातूर उस्मानाबादमधली ही गावं मुख्यतः कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. कायमस्वरूपी दुष्काळ, किमान सोयी सुविधांचा अभाव आणि गरिबी अगदी 5वीला पुजलेली, त्यातही पुरुषप्रधान संस्कृतीचा जबरदस्त पगडा, त्यामुळे स्त्रियांची परिस्थिती तर जास्तीच बिकट. या पार्श्वभूमीवर मैत्री या स्त्रियांच्या आरोग्यावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरुष खावावं, मूल खावावं आपलं, त्यांनी खाल्लं तर आपलं पोट भरल्यासारखं. असलेली चटणी भाकरी आपण खायचं, पण आता तसं नाही. मी सांगते, आपली प्रकृती चांगली तर सगळं चांगलं. मी अगोदर बरोबर समान 3 भाग करून लेकराला बी, नवऱ्याला बी, मला बी. घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर मला कुणी तर सोबत माणूस लागत होतं, मी आजारी जरी पडले तर. पण आता मी 4 दिवस 3 दिवस जरी बाहेर राहिले आणि कुठून जरी कुठे गेले तरी मला माणूस लागत नाही. आणि मी गावामध्ये किती जरी कुणी काय केलं तरी मला कधी वाटत नाही की मी ह्या ठिकाणी जाऊ का नको, मी ह्याला बोलू का नको. गावामध्ये सरकारी सेवांचा वापर वाढवणे, अशास्त्रीय उपचारांना आळा घालणे आणि स्त्रियांना आरोग्य सेवांपर्यंत पोहोचवणे ही प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आली. मग सुरू झाली मैत्री प्रशिक्षण. गावातील निवडक स्त्रियांसोबत शरीराची ओळख, रक्तपांढरी, प्रजनन आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य, कर्करोग, क्षयरोग अशाही विषयांवर प्रशिक्षण घेण्यात आली. यासोबतच स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी गावामध्ये काही अभ्यासही करण्यात आले. हे सर्व विषय गावात पोहोचवणं अवघड होतं. एरवी घराच्या बाहेर न पडलेल्या बायका अचानक उठून गावातल्या बायकांना गोळा करून माहिती देतात, हे सोपं नव्हतं. कुणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर कुणी त्यांना वाईट चालीचं ठरवलं, पण त्या हारल्या नाहीत. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी ही माहिती गावातल्या बायकांपर्यंत पोहोचवली, कधी मजुरी करताना तर कधी पाणी भरताना. मग असंच तूर कापाची आमची म्हणजे गुत्त घेतलतो आम्ही. मग सगळे असं मला मस्करी करू लागल्या, का असतंय त्या लातूरला जातीस, नवदुर्गला जातीच, एक बॅग अडकावतीच, का असतंय तिथं फायदा, म्हणून मला एक दोघी-तिघीने विचारले. मग मी म्हणले तुम्ही आता माझ्यासोबत 4 दिवस कामाला आणि जेप सुरूपासून घडले तुम्हाला सांगते म्हणली. मी तिथं काय सांगते ती काय नाही, त्यांनी काय बोलते ती तुम्हाला समजते म्हणली. मग मी म्हणले असं नसतं, आपल्याला घरात आपण काय खावावं, कुण्या पद्धतीचं वापरावं हे सुद्धा माहित नव्हतं. आई लोखंडाच्या कढईत भाजी केल्यावर, तव्यात भाजी केलं, आता मोकळी भाजी करा तव्यात, आई काळं होते नको म्हणता, आम्हीच म्हणत होतो. पण खरोखरच तव्यात किंवा कढईत लोखंडाच्या खाणं हे लई महत्वाचं आहे. अगोदरचे लोक म्हणतात ते लोखंडाच्या कढईतच वापरावं, लोखंडाच्या कढईतच खावा म्हणतात, तेच खरं लोखंडाच्या कढईतच वापरावं म्हणले मी. आणि काय काय म्हणले, आई मूल न होणं, मुलाबद्दल काय सांगते त्यांना, तिथं काय देते ते आपल्याला. त्यांनी म्हणले देत नाही ते आपल्याला, फक्त आपल्याला माहिती कोण सांगतंय का आपलं घर चालून येऊन इथपर्यंत. आता आम्ही लातूरच्या ट्रेनिंग मध्ये गेलतो, आपलं त्या ह्याचं ट्रेनिंग झालं बघा शिक्षिकाचं. आपल्याला कुठले कुठले त्यांनी कोणचे केस कुण्या पद्धतीनं भरावं सगळं हे कोण सांगतंय आम्हाला. ते सगळं आम्हाला लिहून दिलेत म्हणले मी, एका वहीमध्ये पूर्ण लिहून ठेवला म्हणले मी. आम्हाला कुण्याही जर पद्धतीत पटमन जर कुठं अडचण आली तर ते पटमन बघून आम्हाला करता येते. मग ते आम्हाला कोण सांगतंय म्हणले मी. होय आम्ही मोबी शिकला, आम्हाला काय समजतं खेडेगावातल्या. तुम्ही चहावर किती खर्च करता असं त्यांना प्रश्न केला. किमान 2-3 वेळेस तर तुम्ही दिवसातनं चहा पिता, पण चहा महत्वाचा आहे का हे सकस आहार महत्वाचा आहे हे पण त्यांना आम्ही पटवून सांगितलं. आणि त्याच्यासाठी संस्थेने एक आम्ही संस्थेकडे एक म्हणजे हे केलं आणि संस्थेने आम्हाला सकस आहाराचा कार्यक्रम घेण्याची संधी दिली. आणि आम्ही त्याच्यात म्हणजे शेवग्याच्या पाल्याचे धपाटे, पालकच्या वडे, तसंच डिंक लाडू, मटकीची उसळ असे वेगवेगळे पदार्थ एकत्र केले. त्यांनाच 5 गावचे एकत्र महिला आणल्या होत्या वांजरखेड्याला आणि ते पदार्थ त्यांना स्वतःला करायला लावले. सगळे एकत्र बसून खाल्ले. तर त्यावेळेस त्यांना खरंच पटलं की हे आपल्या शेतात पिकतं पण त्याचं आपल्याला महत्त्व नाही, ते खरंच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गरजेचं आहे. मग तिथून त्यांनी सुरुवात केली. आता किमान आम्ही वर्षातनं 2 तरी कार्यक्रम सकस आहाराचे घेतो. बायकांच्या गटात माहिती देत असतानाच काही विषयांवर जाहीर कार्यक्रम घेण्यात आले. स्त्रियांवरील हिंसा, गर्भलिंग निदानाच्या विरोधात मोर्चे काढले.
व्यसनांचे आरोग्यावर होणारे परिणाम यावर प्रदर्शन भरविण्यात आले. गावातल्या बायकांचे एकत्र मेळावे घेऊन आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यात आली. केवळ स्त्रियांपर्यंतच नव्हे तर पूर्ण गावातच मैत्री कार्यक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला. अरे बाबूराव, आपल्या गावाला ग्राम स्वच्छता अभियान आलं. ग्राम स्वच्छता अभियानच नाही तर आपल्या गावात मैत्री गट निर्माण झालं. नारी प्रबोधन मंच संस्थेच्या माध्यमातून मैत्री गट निर्माण झालं. अरे त्या महिला आपल्या गावामध्ये आरोग्यदायी वातावरण निर्मिती करण्यासाठी गावामध्ये बैठका घेत आहेत, ग्रामसभा घेत आहेत आणि मोठे मोठे कामं त्या महिला आपल्या मैत्री गटाच्या माध्यमातून करीत आहेत. गावातली सरकारी सेवा तशी दुर्लक्षितच. त्याचा उपयोग वाढविण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी दवाखान्यांना भेटी दिल्या. तिथे औषधांची माहिती व दर फलक लावले. गावातले कार्यक्रम किंवा मीटिंगची बातमी सगळ्यांना कळावी म्हणून पाणी भरण्याच्या मार्गावर वार्ता फलक लावले. अशास्त्रीय उपचारांना विरोध करताना सलाईन इंजेक्शनच्या गैरवापरापासून ते बुवा बाबा यांच्या विरोधातही जागृती केली. चला काय दवाखान्यात गेले तर स्लाईन लावतो आपल्याला थोडं बरं वाटेल. तर मी महिलाला सांगितलं स्लाईन म्हणजे काय नसतंय म्हणलं. स्लाईनला जे तुम्ही कुठं 17-18 रुपयाची बाटलीची किंमत असते आणि ती काय फक्त मिठाचं पाणी असतंय आणि तुम्हाला वाटतंय गेले की स्लाईन लावावं म्हणजे स्लाईनचा काय उपयोग नाही. ती जी डॉक्टरला 200 रुपये घालणार आहात त्याचं तुम्ही फक्त पौष्टिक आहार खा सगळं. ते चांगलं जर तिथे थोडं खाल्लं तर आपला रक्त वाढणार आहे. मिठाचं पाणी लावून काय फरक आहे. उलट हाताला जखम सुई घुसवून ठेवायची आणि ते इंजेक्शन द्यायचं. एखाद्या वेळेस इंजेक्शन थोडं माझी शक्ती कमी आहे बाई म्हणून एखादं इंजेक्शन घ्या आणि पटमन घरी या. त्या खाजगी डॉक्टर कशी 1-2 दिवस राहणार काहीच नाही. असं मी महिलाला गटात सांगते. काय उपयोग देखील नाही. ती मिठाचं पाणी आहे. तर काही महिला म्हणल्या होय मिठाचं पाणी आहे. तर मी म्हणलं तुम्ही सलाईन पशी जर गेलं तर ते थोडं पाणी घ्यायचं चाटून बघायचं काहीच होत नाही. ते खरंच मिठाचं पाणी. इतके दिवस का आरोग्याबद्दल काहीच माहिती नव्हती आमच्या गावात. मग पालखुर मॅडम, शकुंतला मॅडम यांनी येऊन आम्हाला मीटिंग घेऊन आम्हाला माहिती सांगितली. माहिती सांगितल्यावर मग आम्ही असंच मग त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन त्याचा लाभ घेतला. आम्ही मग आमच्या गावात जर डिलिव्हरीचं असतं तर पहिलं प्रायव्हेट मध्ये जात होतो आम्ही डिलिव्हरी करायला. हे करायला कल्याण, शिर्शी, निलंगा, लातूर असं. मग आम्ही असं हे करत म्हणजे प्रायव्हेट मध्ये जायचं. मग तिथून आम्ही प्रायव्हेट मध्ये जायला गेलो. आम्ही ह्याच्यामध्ये सरकारी मध्ये चाललो. आम्ही सह्या झाल्या 100 लोकांच्या. ती कुलकर्णी जी नर्स आहे ना तिची बदली करायची ठरवली आणि डॉक्टरना पण वैद्यकीय अधिकाऱ्याला पण लेटर दिले. हो दिले. वैद्यकीय अधिकाऱ्याला मैत्री गटाच्या सगळ्या बायकाच्या सह्या आम्ही लेटर दिलेली आहे की आम्हाला वेळेवर देत नाही. मग आता त्या बायकांनी काय केलं, याच्या गोळ्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या, संडासच्या गोळ्या आणि हे रक्त वाढायच्या गोळ्या त्या अंगणवाडीच्या कार्यकर्तीकडे फेकल्या. ती सुद्धा डेट ऑफ बर्थ झालेली. इथं आम्ही अंगणवाडीत म्हणजे बैठका घेत होतो. मग अंगणवाडीतली नर्स आम्हाला म्हणजे काय जर विचारायचं असलं की तिनं सारखं आम्हाला म्हणायची की कुठलं तर काय तरी येतात बैठका घेतात त्यांनी सांगतात निघून जातात तुम्हाला काय करायचं आहे. मग असं म्हणले. मग जयश्रीताईनं आल्यावर आम्ही असंच मग 2-3 महिला असं विचारलं आम्हाला. तिनं असंच म्हणते. गोळ्या विचारायला गेले की गोळ्याच नाही म्हणते. इंजेक्शन विचारायला गेले की पैसे घेते आणि काय ह्याचं हे आहे कसं करायचं म्हणताना. मग जयश्रीताईनं आम्हाला सांगितलं की सगळ्या महिलांना तुम्ही 10 महिला होऊन तिथे जावा आणि तिला विचारा. मग खरोखरच माझ्याकडून तिनं पैसे घेऊन इंजेक्शन केली मला अगोदर नर्सने. मग नंतर ना आम्ही तिला विचारलं का बरं तू पैसे घेते. नाही आम्हाला वरून नसतंय तर आम्ही स्वतःहून आणावं लागतंय आणि पैसे घ्यावं लागतंय. आम्हाला तिनं असं उत्तर दिलं. मग नंतर ना असं सारखं म्हणजे तिनं जेव्हा इथं अंगणवाडीमध्ये कधी काही ना त्यावेळेस आम्ही एकटी दोघी काही तिला भेटल्याशिवाय आम्ही घरीच येत नव्हतो. इथं जवळपास सर्वच गावांमध्ये काम न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि स्त्रियांना संघटित केलं. तास राहत असल्यामुळं औषध उपचार प्रथम उपचाराला कधीच कोण कुठं लांब म्हणजे शिर्शी निलंगा इकडे जात नाहीत. सर्व लोक माझ्याकडे डिलिव्हरीला पण येतात. पण आता हे रूम झाल्यानंतर डिलिव्हरीला आम्ही चांगली व्यवस्था बायकांची करू. आणि हे नारी प्रबोधन मंच यांचे आणि हे आता निवड आशेची झाली आणि म्हणजे ह्याचे अंगणवाडीच्या बायका चांगले आहेत सहकार्य करणारे. बाकी कसलाच त्रास नाहीये. गाव पातळीवर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं घेतली. यात गर्भाशयाचे आजार, रक्तपांढरी, कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या.
तर रक्त पांढरी, हे रक्त पांढरी माझ्यात पण होतं. ज्यावेळेस लातूरला प्रशिक्षण गेले आणि HB तपासणी झाली त्यावेळेस माझं 8.5 होतं. मग नंतर आता परवा येळनूरला HB तपासणी झाली माझे 11 आले. म्हणजे बदल झालेला दिसून आला मला. आम्ही ज्यावेळेस गावात आरोग्याचे काम करत असताना आम्ही गावात सर्वे केला आणि ते सर्वे करत असताना आम्हाला असं दिसून आलं की गर्भाशय बाहेर आलेल्या महिला आहेत आणि त्यांची घरापासून अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तू चांगलं खाती पितीस आणि तुला काय झालंय असं प्रत्येक घरातल्या लोकांची मानसिकता. आणि ती काम करते उठते जीवते त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ते आजार जास्त वाढलेत. आणि अशा आजाराचं कोण दक्ष घेण्यात गेले तर महिलांचे असे गुप्त आजार आहेत काही, म्हणजे गुपीचे असं गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा अंग बाहेर पडलेला असेल किंवा माशीपाळीचे काही त्रास असतील किंवा मूल न होणारे काही कारणं असतील ह्याच्याकडे थोडं महिलाकडे दुर्लक्ष होतात. तर तुम्ही काही तुमच्या रुग्णालयामध्ये तुमच्या मार्फत लवकर होईल का शस्त्रक्रिया असं म्हणून आम्ही काय केलं तिथं त्या ह्यांना निवेदन दिलं. इतकंच नव्हे तर शिबिरामध्ये ज्या स्त्रियांना ऑपरेशनची किंवा इतर तपासण्यांची गरज होती त्यांना त्या सुविधा मिळवून देण्यातही मदत केली. हे सगळं करता करता मग सहसा न बोलल्या गेलेल्या विषयांवरही बायका उघडपणे बोलू लागल्या आणि पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींमध्ये बदल करू लागल्या. पाळी येणं ही विटाळ आहे आणि घाण आहे असं एक लय मोठा समज होता. पाळी आली की मग घरात आम्ही वेगळं बसायचं, कशाला शिवायचं नाही काय नाही. तर आणि ज्यावेळेस बायका सांगायच्या की अंगावून जाणं चांगलं असते, मग माझं पाळीत पोटसुद्धा दुखायचं. मग विचारले की माझं पाळीत पोट दुखतंय तर त्या म्हणायचे की पोट दुखणं चांगलं नसतंय, मुलं पण होत नसतात असं काही बायकांनी सांगितल्यानंतर मला भीती वाटायची की काही पाळीत अंगावून जास्त जावं का नाही. हा प्रश्न पहिला प्रश्न मेधाताईला विचारला होता. तर मेधाताईने सांगितलं की पाळीतलं रक्त जर अशुद्ध राहिलं असतं तर होणारं बाळ हे घाण असतं का, अशुद्ध असतं का, असं हे एक उदाहरण देऊन त्यांनी मला समजून सांगितलं. आत्मविश्वासाने मी लोकांना सांगू शकते की पाळीतलं रक्त हे घाण नसून शुद्ध असतं. आणि काही बायका आता सुद्धा विचारतात की तुम्ही कसं शुद्ध आहे म्हणून सांगता. तर मग त्यांना मूल कसं होतं, गर्भधारणा कशी होते, मग त्यावेळेस आपल्याला पाळी येते का, मग ते पाळीतलं रक्त त्या मुलांना अन्न पुरवत असतं, मग का आपण वेगळं त्या बाळाला खाऊ घालतो का, असं बरीच काही उदाहरणं देऊन मी महिलांना समजून सांगू शकते. हा एक माझ्यामध्ये झालेला बदल आहे. असं अंगावरलं चालतं माझ्या थोडं मग चालल्यावर का नाही आमची वहिनीनं आमच्या मुलीला मिटिंगला नेलती. मग मिटिंगला नेल्यावर का नाही तिनं असं मिटिंगमध्ये सांगितलं असलं तिथं बाहेर लिंबाचा पाला आणली आपणच. मी तर काही त्याला हात लावून बरं आणली. मग धोंडा शेतात धिवली, वरलं दगड धिवून का नाही ते बारीक वाटून का नाही एक पांढरी पट्टी घेऊन का नाही ते हे कर म्हटले, लावून घे म्हटले. मग ते लावून घेतले. किती दिवस, 15 दिवस मी ते रोजचं संध्याकाळी सकाळी रोजचं ते पाला वाटून घेऊन हिनं दिली 5 दिवस. रोजच्या रोज मी ते सांजचं सकाळ ते रोजचं करून घेतले 15 दिवस. मग 15 दिवस झाल्यावर का नाही मग आता आणि रोज एक सकाळी का नाही ह्याची पापडी खाल्ले लसणाचे न लागता. मग ते तेवढं केल्यावर 15 दिवस केला का नाही त्याचं पुन्हा बंद झालं तर पुन्हा शेवट काहीच नाही. तेव्हा इथं गाठ आलती म्हणजे चांगलीच गाठ आली. असं मग मी कसं करायचं, मला स्तनाचा कॅन्सर म्हणून ही पूर्ण ही माहिती झालेली होती की असं व्यायाम काढून बघायचं मला काय चिमटा लागतात का, काय दुखतंय का, उगा शंका बरं माझी बघायचं. असं की काहीच व्हायचं नाही. असं दाबून बघितलं का एवढी गाठ मला दिसायची, दुखायची. मग माझं मलाच वाटायचं माई मला काय झालं माई बरं कसं मी आरोग्यावर काम करते मलाच आरोग्य होलंय का काय वाटायचं मला. मग एक दिवशी मी घरी सांगितले ह्यांना मला असं झाले म्हणले. मग म्हणल्यावर दवाखान्यात जा म्हणले. मग बालकुंद्याला गेलते. मग मी म्हणले डॉक्टरला ही गाठ कशाची आहे आणि कशामुळे आली आहे म्हणली मी. तर त्यानं म्हणला एवढं घाबरायचं कारण काहीच नसते म्हणला. ही गाठ कशी का असं कॅन्सर होते असं अजिबात घाबरायचं नाही म्हणला. घाबरायचं नाही. जर आपलं मूल लहान असताना आपण गडबडीनं त्याला पाजिलो, आपल्याला जर पाना आला, दूध जास्त आलं आणि आपण पाजिता जर त्या लेकराला कामाच्या घाईनं सोडून जर दुसरं काम करीत गेलो तर असं काही दिवसानं ती गाठ होते म्हणलं. असं अजिबात फक्त नाही घाबरू नका, काहीच घाबरायचं कारण नाही त्याला म्हणला. महिलेला असं पांढरं जात होतं अंगावून. मग तिनं बी असं म्हणजे शेतात बसल्यावर एक बाई म्हणणार एक बाई असं चर्चा निघणारीच की. मग तिने म्हणली की असं नसं अंगावून जाते ओ पांढरं, काय करावं कसं करावं म्हणताना मी म्हणले की स्वच्छ एका भांड्यात दही घे आणि ती दही लावायचं आणि करून बघ तू म्हणली मी कोमट पाण्यामध्ये म्हणताना. मग तिनं म्हणली तिनं पण आई दही लावायचं म्हणजे हे कसलं वय दही कसं लावायचं म्हणले. अगं प्रयत्न करून बघायला आपल्याला काय आहे, करून तर बघ. त्यांच्या घरात काय दूध दुभतं भरपूर होतं. मग तिनं सुद्धा ते केली. मग सतत 7-8 दिवस तिनं पण म्हणली की
खरोखरच काय तर उपयोग आहे की फरक पडलाय की म्हणली त्यांनी. महिलांना पूर्ण हे अंग बाहेर पडलेला दाखवला तो. महिला पहिल्यांदा त्यांनी असं हे त्यांची आवय सुद्धा त्यांना माहिती नव्हती. ती कसं राहते तर कसं नाही ती स्वतःची जाणीव स्वतःला नव्हती. पण ते पुस्तकातून ती महिला बघायला सुरुवात केल्या तेव्हा एकूण एकाला बोलायला सुरुवात केली. अगं बाई असं राहतं, ही असं राहतं, ही कसं बघावं, ही कसं लावल्या त्यांनी, ही कसं आहे. मग त्यांनी असं मधल्यामध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केल्या. मग त्यांना सगळी माहिती सांगितलो आम्ही. पहिल्या स्टेपमध्ये आल्यावर कसं असतंय, दुसऱ्या स्टेपमध्ये आल्यावर लास्टच्या तिसऱ्या स्टेपला आल्यावर ऑपरेशन करण्याचं किती गरजेचं आहे हे असं त्यांना सगळं समजावून सांगितलं. शरीराच्या आजारांवर उपचार सुरू झाले, पण मनाच्या आजारांचं काय? मानसिक आरोग्य हा खूपच दुर्लक्षित पण महत्त्वाचा विषय मैत्री गटाने हाती घेतला. गावात बायकांना माहिती तर दिलीच, पण मानसिक ताण असणाऱ्या स्त्रियांनाही आधार दिला. आणि इथे एक बाई होती आमच्याच अशी समाजाची, मंगल. तिला 4 पोरी झाल्या, डोक्याला असं फॅट करून निघली होती. मग ह्याने आल्यावर आम्ही सगळेजण तिच्याकडे गेलो. मुलगा आणि मुलगी तर काय देणार आहे म्हणल्यावर परत तिनं असं चांगलं झाली. परत तिनं बैठकीत यायला लागली. तिला आता मुलगा झालाय. 2-2.5 महिने झाले त्या पोराला, लहान बाळाला. परत मी त्यांच्या घरला गेले भेटायला. आता काय वाटतंय का म्हणले मनात. काय नाही बघा शालूताई, तुमचं अभिनंदन म्हणली मला. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया ही एक चिंतेची बाब होती. तर तुम्हाला शरीरातलं कळलं पाहिजे का नाही. आज खासगी दवाखान्यात जाते मी आज जरी मला होत नसलं मी स्वतः गेले, मला अंगावरलं चाललंय माझी पिशवी काढायची. त्यांना असा जरा वरून दाबून बघते तुझी पिशवी लगेच काढूनच टाकायच्या, खराब झाली. जोपर्यंत महिलेची पिशवी खराब होत नाही, एकदम तोंडाला आली तरच काढायचं पिशवी. आणि थोडी सरकली तर मग त्याला वर सरकवण्यासाठी सुद्धा औषध गोळ्यावर उपचार करून ती वरी सरकली जाते. म्हणून मैत्रीच्या सर्व गावांमधून एक अभ्यास करण्यात आला. यात अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण, ही ऑपरेशन कुठे होतात आणि त्यासाठी किती खर्च येतो याची माहिती घेण्यात आली. ऑपरेशनचं प्रमाण 4 गावांमध्ये सरासरीपेक्षा जास्त निघालं. अनेक शस्त्रक्रिया विनाकारण करण्यात आल्या आणि त्यासाठी बेसुमार पैसे घेण्यात आले होते. ते भरण्यासाठी कित्येकींनी कर्ज काढली, काहींनी तर सालगडी राहून पैसे फेडले. यावर आता मैत्री गट बायकांना जागृत करत आहे आणि खासगी दवाखान्यांवर दबाव आणत आहे. माझं स्वतःचं ऑपरेशन झालं, मी पण सगळ्याला सांगते ऑपरेशन करू नका. अजून थोडं काय तर त्रास होलाले तर आरोग्य केंद्रावर जावा, त्यांना सांगा, त्यांच्याकडून गोळ्या औषधं करून घ्या. आणि ते पिशवी काढल्यावर खूप त्रास होते, मला असं हुलाले. मला माझा स्वतःचा अनुभव सांगते मी सगळ्यांना. 18 वर्षाच्या मुलीवरचं लग्न करा, त्याच्या अगोदर लहान वयात लग्न केल्यानं असं होती प्रॉब्लेम होते. माझं लग्न लहान वयात झालं होतं, म्हणूनच मला हे असं आलं हे प्रसंग. तुम्ही तर हे प्रसंग येऊ देऊ नका. तर ज्यावेळेस म्हणजे ते गर्भाशय ठेवलं होतं दाखवण्यासाठी, कार्यक्रम राबवताना अनेक अडचणी आल्या. घराबाहेर पडून बायकांना कशी माहिती द्यायची याचा अनुभव नव्हता. तसंच लोकांच्या नजरा आणि खोचक प्रश्नही होतेच. पण त्यावरही मात करत मैत्री कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने काम चालूच ठेवलं. पण एक पुरुष स्टॉलमध्ये आला आणि त्यांनी म्हणजे सगळे पोस्टर लावलेली अगोदर बघितली. परत हे तुमचं काम चांगलं आहे असं अभिप्राय तिथं वहीवर नोंदवला. आणि मग नंतर ते माहिती सांगण्यासाठी जे अप्राण असं घडी घालून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरच ते गर्भाशय होतं. तर तो म्हणजे खोचक दृष्टीनं म्हणजे ही बाई आपल्याला माहिती सांगते का नाही किंवा लाजते हे बघण्यासाठी तो म्हणायचा याला काय म्हणतात मॅडम. मी सांगितलं याला हे गर्भाशय आहे, तरी पण म्हणायचं मग हे असं बाजूला कसं दाखवलंय, हे काय ते काय असं म्हणून. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी महिला आरोग्याचं ट्रेनिंग घेऊन किंवा आरोग्याबद्दल माहिती सांगण्यासाठी जातो त्यावेळेस म्हणजे खच्चीकरण करणारे लोक हे असतातच. काय देणारा कॅच काय म्हणली बघा ते कॅश काय देणारा ह्याचे असंच महिला तुला एक पगार मिळते, तू काम करतेस, आम्हाला काय मिळतंय. अगं बाई तुम्हाला माहिती तर मिळते का, आम्हाला माहित आहे. मग मी कसं केले ह्यांना ताई, हे गाव सगळं बोलवण्यात अर्थ नाही. एक 10च महिला काढा तुम्ही, पण चांगल्या काढा. फ्लिपचार्ट दाखवताना महिला अचानकच ते बघितली, म्हणजे गर्भाशय पूर्ण बाहेर आलेलं. ते नसबाई तपासणी करते कार्यकर्ती, ते बघितल्यानंतर अक्षरशः महिला डोळे झाकून तोंड बंद करून बसले. म्हणजे हे काय दाखवलं चित्र. आणि ह्या बाईला बरंच काय माहीत आहे, म्हणजे असं थोडं माझ्याविषयी कुचंबना आपण केल्या. आता पण सांगितलं मी
म्हणजे पुरुषासोबत पण असं काही विकार घडतात की तिच्यापासून लागत, जे आपण ठरलेलं असते की महिलांचाच रोग आहे आज, म्हणजे पांढरं जाणं आणि लाल जाणं, पण हा पुरुषाकडून देखील रोग येतोय. म्हणल्यानंतर काही पुरुष देखील मला दोषी ठरवून त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही आमच्या बायकाला पितवण्याचं काम करायला. आणि काही म्हाताऱ्या बाईला पण असं म्हणलंय की त्या बाईला गड्याचं देखील माहिती आहे, म्हणजे ह्या बाई चांगली ही आहे, म्हणजे काय म्हणतील आपल्याला बरेच पुढे गेलेले आहे. म्हणल्या पण उदाहरण पण दिल्या काय की पदर टाचला आणि नजर इशिला त्या बाईची आहे असं उदाहरण पण दिलं, आणि त्या ठिकाणी थोडा अडथळा पण झाला. दर 3 महिन्यांनी होणारी मैत्री प्रशिक्षणं म्हणजे बायकांचं जणू माहेरच. खेळ, गाणी, गप्पा यातून कितीतरी जणी मोकळ्या झाल्या. थोड्या वेळासाठी का होईना स्वतःच्या आयुष्यातल्या कडू आठवणी, सहन केलेला छळ विसरण्याची ही एक हक्काची जागा होती. बघता बघता 3 वर्षात या बायकांनी स्वतःमध्ये लक्षणीय बदल केले. यातील अनेकींची आशा म्हणून निवड तर झालीच, पण प्रशिक्षक म्हणूनही त्या आत्मविश्वासाने काम करत आहेत. माझ्यामध्ये बदल असा झाला की ग्रामसभेला जाण्याची, गावाची सभा असते, आपल्या गावातलेच लोक असतात, ग्रामसभेला जायचं म्हणजे मला अगोदर आश्चर्य वाटत होतं. ग्रामसभेमध्ये सर्वांना बोलायचा हक्क असतो. माझ्यामध्ये तेवढी एक धाडस निर्माण झालं, माझ्यात एवढाच बदल झाला की जाण्याची क्षमता माझी वाढली. एक असा आत्मविश्वास आहे, म्हणजे मी प्रवास करत असेल किंवा घरी असेल, परगावी गेले असेल तर सगळ्यांना माहिती आहे की मी आरोग्यावर काम करते. तर गुपचूप असेल, जर त्यांची वैयक्तिक काही विचारायचं असेल तर ते प्रश्न मला लोक विचारतात, म्हणजे महिला विचारतात. मला त्यांच्यासाठी काही करता नाही जरी आलं तरी मी त्यांना काहीतरी मार्ग सांगू शकते किंवा काहीतरी त्यांच्यासाठी मला थोडा तरी म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करता येते. आम्हाला सुद्धा बंधनात होतो. आम्ही या गटात आल्यापासून एकदा दोनदा तरी पण आई वडिलांना असं चुकार येत होता या गटात. तरी पण माहिती मिळाल्यापासून आता सगळी माहिती आहे, म्हणजे आई वडिलांना सांगतो. त्याच्यामुळे आई वडिलांना बी वाटलं की अरे ही मॅडम घरी येताना थोडंफार याच्यात काय तर असतंय, माझी मुलगी काहीतरी करते म्हणूनच यांनी घरी शेतात डोक्यावर पदर घेऊन पाठी घेऊन जाणं, खाली मान घालून जाणं आणि खाली मान घालून येणं काम करून, याच्याशिवाय आणि घरात आलं की घराच्या बाहेर फक्त संडासला बाहेर जायचं, ह्याच्याशिवाय काही माहित नव्हतं. परंतु आता जे काही निर्णय घेते ते स्वतः मी घेते. कुठं काही समजा जर घडत असलं आणि ते चुकीचं जर असलं तर मला असं पहिलं भीती वाटत होती की माझ्या डोळ्यासमोर घडतंय, मी ह्याच्यासाठी बोलू का नको. पण ती भीती माझी पूर्ण मरून गेली आणि बरोबर मी तिथं जाऊन कितीही माणसं असली तर मी ती क्रॉस करू शकते, ते थांबवू शकते आणि तिथं काहीतरी न्याय मिळवून देऊ शकते. म्हणजे कुठलीही अडचण जर आली तर माझ्यातलं धैर्य वाढलेलं आहे, धाडस मेन वाढलेलं आहे. सर्वांसाठी आरोग्य हे वचन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. ते एका मैत्री गटाचं काम नाही, पण सरकारी आरोग्य सेवा आपल्या हक्काची सेवा आहे असा विश्वास जर निर्माण करता आला तर चित्र बदलणं मुश्किल नाही. गावातल्या बायका जर एकत्र आल्या आणि आरोग्याबद्दल वाचू बोलू लागल्या तर बदल नक्की घडू शकतो, हे मैत्री कार्यक्रमानं दाखवून दिलं. एरवी कुणाच्याही खिसगणतीत नसलेल्या, निमूटपणे सर्व काम अव्याहत करत राहणाऱ्या बायका आरोग्याबद्दल शिकू लागल्या की किती धीट होतात याचाही प्रत्यय मैत्रीने दिला. चल ग हिरा, चल ग मीरा, चल ग बायजा बाई, माग काही नाही आता तटून उभी राही, तटून उभी राही. घर कामाचा बोजा आधी, मग मजुरी मळ्यामधी, तान्या पोरा पायाला माग कुणी नाही, माग काही नाही आता तटून उभी राही, तटून उभी राही. सावकाराचा तरास लई, दादाला आधी बाटली पाही, समधा न्याय करायाला कंबर कसून राही, माग काही नाही आता तटून उभी राही, तटून उभी राही.